श्रावण सोमवारची शिवामुठीची कहाणी। आटपाट नगर होतं। तिथं एक राजा होता। त्या राजाला 4 सुना होत्या। 3 आवडत्या होत्या, 1 नावडती होती। आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करी। नावडतीला जेवायला उष्ट, नेसायला जाडं भरडं, राहायला गुरांचं बेट दिलं, गुराख्यांचं काम दिलं। पुढं श्रावण मास आला, पहिला सोमवार आला, ही राणी गेली। नागकन्या देवकन्यांची भेट झाली। त्यांना विचारलं, बाई बाई कुठं जाता? महादेवाच्या देवळी जातो, शिवामूठ वाहतो। यानं काय होतं? भ्रताराची भक्ती होते, इच्छित कार्य सिद्धीस जातं, मुलं बाळं होतात, नावडती माणसं आवडती होतात, वडील मनुष्यांपासून सुखप्राप्ती होते। मग त्यांनी हिला विचारलं, तू कोणाची कोण? मी राजाची सून, तुमच्याबरोबर येते। त्यांच्याबरोबर देवळात गेली। नागकन्या देवकन्या वसावसू लागल्या। नावडती म्हणाली, काय ग बायांनो वसावसता? आम्ही शिवामुठीचा वसावसतो। त्या वशाला काय करावं? मूठ चिमूट तांदूळ घ्यावे, शिवराई सुपारी घ्यावी, गंध फूल घ्यावं, 2 बेलाची पानं घ्यावी, मनोभावे पूजा करावी, हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडानं शिवा शिवा महादेवा, माझी शिवामुठ ईश्वरा देवा, सासू सासरा दिरा भावा, ननंद जावा भ्रतारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा, असं म्हणून तांदूळ वाहावेत। संध्याकाळपर्यंत उपवास करावा, उष्टमाष्ट खाऊ नये, दिवसा निजू नये, उपास नाही निभवला तर दूध प्यावं। संध्याकाळी आंघोळ करावी, देवाला बेल वाहावा आणि मुकाट्यानं जेवण करावं। हा वसा 5 वर्ष करावा। पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्यास तीळ, तिसऱ्यास मूग, चौथ्यास जव आणि 5वा आला तर सातू शिवामुठी करता घेत जावे। पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या देवकन्यांनी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी हिला घरून आणायला सांगितलं। त्या दिवशी हिनं मनोभावे पूजा केली, सारा दिवस उपवास केला। जावानंदांनी उष्टमाष्ट पान दिलं, ते तिनं गाईला दिलं। शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली। पुढं दुसरा सोमवार आला। नावडतीनं घरातून सर्व सामान मागून घेतलं। पुढं रानात जाऊन नागकन्यांबरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा, माझी शिवामुठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, ननंदा जावा भ्रतारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा, असं म्हणून तीळ वाहिले। सारा दिवस उपवास केला, शंकराला बेल वाहिला, दूध पिऊन निजून राहिली। संध्याकाळी सासऱ्यानं विचारलं, तुझा देव कुठं आहे? नावडतीनं जबाब दिला, माझा देव फार लांब आहे, वाटा कठीण आहेत, काटेकुटे आहेत, साप वाघ आहेत, तिथं माझा देव आहे। पुढं तिसरा सोमवार आला। पूजेचं सामान घेतलं, देवाला जाऊ लागली। घरची माणसं मागं चालली। नावडते तुझा देव दाखव म्हणून म्हणू लागली। नावडतीला रोजचा सराव होता, तिला काही वाटलं नाही। ह्यांना काटेकुटे पुष्कळ लागले। नावडतीची दया आली। आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे। नावडतीला चिंता पडली। देवाची प्रार्थना केली, देवाला तिची करुणा आली। नागकन्या देवकन्या ह्यांसह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं। रत्नजडिताचे खांब झाले। स्वयंभू महादेवाची पिंडी झाली। सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं। नावडती पूजा करू लागली, गंध फूल वाहू लागली। नंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेवा, माझी शिवामुठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, ननंदा जावा भ्रतारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा, असं म्हणून शिवाला वाहिले। राजाला मोठा आनंद झाला। नावडतीवर प्रेम वाढलं। दागिने ल्यायला दिले। खुंटीवर पागोटं ठेवून तळ पाहायला गेला। नावडतीची पूजा झाली। पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली। इकडे देऊळ अदृश्य झालं। राजा परत आला। माझं पागोटं देवळी राहिलं, देवळाकडे आणायला गेला। तो तिथं एक लहान देऊळ आहे, तिथं एक पिंडी आहे, वर आपण केलेली पूजा आहे, जवळ खुंटीवर पागोटं आहे। तेव्हा त्याने सुनेला विचारलं, हे असं कसं झालं? माझा गरिबाचा हाच देव, मी देवाची प्रार्थना केली, त्यानं तुम्हाला दर्शन दिलं। सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणलं। नावडती होती ती सर्वांची आवडती झाली। जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो, ही 60 उत्तरांची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण।